गेल्या 2 दिवसापूर्वी सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी गरळ ओकली होती आणि काल सोलापूरात आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली। तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत, मला असं वाटत नाही की ते आमदारच्या लायकीचे आहेत, कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे। त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्यात दिसून येत नाही। एखादा ज्येष्ठ नेता असू दे किंवा महिला असू दे, त्यांच्यावर अश्लील भाषेमध्ये गरळ ओकणं एवढंच काम याचं आहे। मुळात पडळकर यांना संभाजी ब्रिगेड ही कळलीच नाही। त्यांनी म्हटलं की जातीय दंगली भडकवणं हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे। पडळकर हे फक्त तुझं काम आहे की वंजारी मराठा, मराठा धनगर, मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम आणि आपल्या या सनातनी चाटुगिरी करण्याचं काम तू पडळकर करत आहे। पडळकर, तुला मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतोय की संभाजी ब्रिगेडचा तू आधी अभ्यास कर। अनेक वक्ते आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत 800 ते 8000 लोकांना दुबईमध्ये परदेशामध्ये उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देणे हाच आमचा अजेंडा आहे। जातीय दंगली भडकवणं, धर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा अजेंडा तुझा आहे। तरी आज आम्ही या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून एक गोपीचंद पडळकर यांना एक पत्र संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी पाठवणार आहोत। आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असू दे किंवा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहे, गोपीचंदची लायकी काय होती ही मंगळसूत्र चोर म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित असलेला गोपीचंदला आज आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून त्याचा निषेध केलेला आहे।